नमस्कार. नमस्कार. सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आता जर बघितलं आता सोयाबीन तूर आपण एकंदर पेरून 35 ते 40 दिवस झाले असतील तर त्याला दुसरी फवारणी कुठली गेली पाहिजे. आता लक्षात घ्या, 35 ते 40 दिवसानंतर सोयाबीनला भरपूर सोयाबीनमध्ये आता ही तर 35-40 दिवसाची सोयाबीन आहे, त्याला सुरुवातीला फुल चालू असतात, फुलगळ चालू किंवा फुल यायला चालू असतात, काही काही ठिकाणी शेंगा सुटतात. अशा वेळेस कुठली फवारणी घेतली पाहिजे आपण किंवा याला कुठले नियंत्रण उपाय केले पाहिजे. शेतकऱ्यांनी 2 फवारण्यामध्ये सोयाबीनचे एकरी जास्त उत्पादन कसं मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं स्टेज म्हणलं तर फुलं स्टेज असते, म्हणजे शेंगा स्टेज असते सोयाबीनमध्ये. ह्याच्यात जर तुमची योग्य अशी फवारणी गेली तर 100% तुम्हाला एकरी जास्त उत्पादन मिळत असते. आता याच्यावर आपण या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेत. आता यांनी आपल्या थोडक्यात आपल्या ती ओळख तुम्हाला सांगतील, नंतर आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे किंवा पेरणी पद्धत सगळ्यात महत्त्वाची का ह्याच्यावर मी तुम्हाला सल्ला देणार आहे. आता नमस्कार का. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव धनंजय रंगनाथ नाईक नवरे, राहणार साबला, तालुका केज, जिल्हा बीड, लोहरी. बरं, आता आपल्याला एकंदरीत काय सल्ला पाहिजे वाशी आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला. शेंगाची वाढ, उत्पन्नाची वाढ. आता एकंदरीत ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं. आता लक्षात घ्या, शेवटची आपण जेव्हा त्यांच्या फील्ड व्हिजिटला आला तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्यांची अपेक्षा की माझी फुलगळ कमी झाली पाहिजे. दुसरं म्हणजे शेंगाची टेस्ट चांगली पाहिजे, शेंगावर आळी किंवा कीड येऊ नये. नंतर शेवटच्या टेजमध्ये हिरवा आपला लाल पिवळा रोग म्हणतात आपण, जे भरपूर शेतकऱ्यांच्या शेंगा पोसत नाहीत, पिवळा रोग पडत असतो आणि पूर्ण झाड शेंगा आपल्या चपट्या तयार होत असतात, शेंगाच्या दाण्याची साईज चांगली बनत नाही आणि पिवळा पूर्ण कळं तयार होत असतो. मग आता बुरशीचा अटॅक होऊ नये ह्या एकंदरीत आपण शेतकरी एकंदरीत सल्ला देणार. त्यांची शेवटची फवारणी असेल, एक जर फवारणी घेतली तर पूर्ण तुमची सोयाबीन आता निघून जाईल त्या फवारणीवर, म्हणजे तुमचं उत्पादन चांगलं होईल आणि कुठल्याही रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की पेरणी पद्धत सगळ्यात महत्त्वाची सोयाबीनमध्ये. सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल. आता जर तुम्ही बघितलं त्या सोयाबीनमध्ये तो आता भरपूर शेतकरी काही जर बघितलं शेतकऱ्यांना मदत करता येत नाही, फवारणी करा, शेवटची फवारणी घेत नाही. आणि आपल्या शेतकऱ्यांकडे ड्रोन वगैरे आतापर्यंत आपल्या शेतकरी सोयाबीनला वापरत नाही, ड्रोनची कुठं फवारणी केलेली नाही आतापर्यंत शेतकरी. मग तेवढा खर्च आपल्या शेतकऱ्यांना परवडेल का. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे पेरणी करत असताना BBF तंत्रज्ञान किंवा टोकन पद्धत. आता टोकन पद्धत भरपूर वापरायची नसेल तर सारा पद्धत वापरायची, म्हणजे 5 सारे तुम्ही राहू द्यायचे. जाताना एक सारा एक पेरणी यंत्र असं आल्यानंतर एक नळा बंद करून टाकायचा आणि माझा ढोला पडायचा, म्हणजे हवा खेळती राहील आणि त्याचा फायदा लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शेंगाच्या दाण्याची साईज चांगली, हवा खेळती राहिल्यामुळे. दुसरं म्हणजे किडी रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि तुम्हाला फवारता येईल. आता लक्षात घ्या, आता या शेतकऱ्याला जर फवारायचं म्हणलं तर फवारता येणार नाही, कारण सोयाबीन पायाने मुडून जाईल भरपूर. बरोबर आहे का. मग अशा वेळेस त्यांचा भरपूर असं नुकसान आहे आणि फवारणी करता येत नाही. सोयाबीन पूर्ण वाढलेली. आता ह्याच्यामध्ये भरपूर आता बैल असतात, त्याच्यामध्ये भरपूर असे नाग ह्यासारखे किडी सुद्धा असतात, आम्ही हे असू शकतो. आता मग अशा वेळेस तुम्हाला फवारणी करत असताना काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं STP फवार वापरायचं तुम्हाला. काय होईल, STPच्या आवाजाने जर काही नाग वगैरे असेल काही ते निघून जाईल सगळा. STP फवार मोठा आहे फवाराचा आवाज, STP फवारायचे. आता लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेज सांगतो बघा. लक्षात घ्या, तुम्हाला लक्षातच येईल. आता मी तुम्हाला सांगितलं 35 ते 40 दिवसानंतर कशी स्टेज असते बघा. आता ही फुलधारणा चालू आहे, काही काही शेंगा सुटायला चालू आहेत. मग अशा वेळेस फवारणी कुठली घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपली फुलगळ कमी झाली पाहिजे. आता फुलगळ कमी करायची असेल तुम्ही टाटा बहार भेटतंय तुम्हाला, फ्युजिको FS भेटतंय, टॉनिक भेटतं, मायक्रोन्यूट्रन मिक्स असते, ती घ्यायचं तुम्हाला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, सगळ्यात जास्त शेंगाळी सगळ्यात जास्त अटॅक असतो बाप्पा, बरोबर आहे का. मग शेंगाळीचं नियंत्रण करणं, आपण सगळेजण कोरॅजन वगैरे वापरत असताल किंवा कुठले हे कीटकनाशक वापरत असताल तर कसं वापरलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेलॅटिन वापरायचं आहे. याच्यामध्ये 2 कंटेन आहेत, इमामॅक्टिन तर प्रोपेनोफॉस. आळीवर नियंत्रण कमीत कमी 25 दिवस येते. नसेल तुम्ही कोरॅजन वापरत असाल तर कोरॅजन स्टँडर्ड कंपनीचं वापरायचं. स्टँडर्ड कंपनी म्हणजे कसं, आता भरपूर मार्केटमध्ये कंपन्या आल्या कोरॅजनच्या, परंतु जर तुम्ही ब्रँडेड कंपनीत घेतलं तर रिझल्ट भेटतं, नसतं काही काही कंपनीचा रिझल्ट भेटत नाही. माळीवर नाही. म्हणून कोरॅजन घेत असताल किंवा कुठलेही प्रोडक्ट घेत असताना ब्रँडेड कंपनीचं घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. कारण आपल्या शेतकरी मित्रांनो आपला खर्च वाया जात असतो आणि रिझल्ट जर नाही आला तर सोयाबीनचं भरपूर असं नुकसान होत असेल. शेंगा पोकारण्याच्या आळीमुळे दाना व्यवस्थित होत नाही आणि शेंगा पूर्ण करपून जातात आणि गळून जातात. ती एक सगळ्यात महत्त्वाची फवारणी कोरॅजन घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं खत ह्याच्यात घेत असाल तर 05234 घ्या. 05234 घेतल्यानंतर तुमच्या शेंगा दाण्याची साईज चांगली होईल आणि जास्त करून तुमचं उत्पादन वाढेल. त्या लक्षात घ्या, जर आपली दाण्याची साईज जर कमी असेल तर आपलं वजन कमी होतं, वजन कमी झालं की उत्पादन कमी होतं. त्याच्यामुळे ते शेंगा टेजमध्ये घ्या. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात म्हणजे बुरशीनाशक स्ट्रॉंग घ्या. आता बुरशीनाशक स्ट्रॉंग घेत असताना का बुरशीनाशक स्ट्रॉंग घ्यायचं, कारण की जर बघितलं झाडाला असं वापलेलं असल्यामुळे बुरशीचा अटॅक जास्त होतो. कंटिन्यू ढगाळ वातावरण बुरशी होईल, पिवळेपणा येतं. आणि मग अशा वेळेस तुम्हाला फवारणी करत असताना याच्यामध्ये तुम्हाला घेत असताना फवारणी करत बुरशीनाशक जर घेत असाल तुम्ही, काही ठिकाणी आता वेलेस्ट नावाने घेतात, कुणी जर म्हटलं रोको किंवा दुसरे कुठल्याही कंपनीचे घ्या, परंतु चांगले बुरशीनाशक घ्या. बुरशीनाशक म्हणजे अंतरपण हे असले पाहिजे. आता का अँट्रॅकोल म्हणून घेतात, जे की चांगले आहे. मी जे तुम्हाला सांगतो प्रोडक्ट ते अत्यंत चांगले आणि ब्रँडेड कंपनी सांगतो. ही सगळी फवारणी करून घ्या, एकत्रित फवारणी करा आणि दमानी फवारणी करा काका, आणि पूर्ण नियंत्रण होईल. शेंगाची चांगली साईज होईल, आळी पडणार नाही, फुलगळ होणार नाही आणि एकरी चांगलं उत्पादन होईल.
शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही शेवटची फवारणी सोयाबीन पिकाला घ्या. सोयाबीन असेल, तूर असेल, याच्यावर अजून जास्त तुम्हाला सल्ला पाहिजे असेल नक्की विचारा. एकंदरीत आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या सुधारित तंत्रज्ञान या चॅनलला त्यांचा महत्त्वाचा वेळ आहे. दुसरी फवारणी सोयाबीनची सगळ्यांनी चांगली घ्या, चांगल्या कंपनीचे औषध घ्या आणि चांगली फवारणी करून घ्या आणि एकरी चांगलं उत्पादन मिळवा. हे आपला सल्ला योग्य असा असतो. आणि जर तुम्हाला ह्याच्यावर अजून काही माहिती पाहिजे तर नक्की आपल्या चॅनल मार्फत तुम्ही विचारू शकता. आणि या 2 शेतकऱ्यांनी आपल्याला अत्यंत त्यांचा महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. धन्यवाद.